सर्वांना नमस्कार। आज 25 ऑगस्ट महाराष्ट्र शासनाने 25 ऑगस्ट हा दिवस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केलेले आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये हा दिवस आज आनंदाने साजरा होत आहे। श्री चक्रधर स्वामी व महानुभाव पंथ हा विषय माझ्या आस्थेचा, श्रद्धेचा, क्षमतेचा, अभ्यासाचा आणि संशोधनाचा राहिलेला आहे। त्यामुळे या विषयावर काय बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं, कुठे बोलावं याच्या मर्यादा सुरुवातीला मी माझ्या व्याख्यानामध्ये घालून घेतो आणि प्रस्तुत व्याख्यानामधून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि त्यांचा महानुभाव संप्रदाय या विषयावर मंथन करतो। प्रथमतः महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेशचंद्र शिंदे सर आणि उपप्राचार्या डॉक्टर कविता सोनकांबळे मॅडम यांचे मी ऋण व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या एका विद्यार्थी अभ्यासकाला आपल्यापुढे व्यक्त होण्याची संधी प्राप्त करून दिली। पुन्हा एकदा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या विचार आणि कार्याला सादर दंडवत प्रणाम करतो आणि व्याख्यानाला सुरुवात करतो। 12व्या शतकामध्ये महाराष्ट्रात यादवांची सत्ता होती। नाथ, महानुभाव, वारकरी आणि वीरशैव या संप्रदायाची पाळीमुळे खोलवर रुजलेली आपल्याला दिसून येतात। यामध्ये महानुभाव संप्रदाय हा या तीनही संप्रदायापेक्षा वेगळा आहे। महानुभाव संप्रदायाचं तत्त्वज्ञान या तीनही संप्रदायापेक्षा वेगळं आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची भूमिका ही वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय आणि वीरशैव संप्रदाय या संप्रदायापेक्षा निश्चितपणे वेगळी आहे असे आपल्याला दिसून येते। चक्रधर हे मूळचे गुजरातचे। विशाळदेव आणि मालनी यांच्या पोटी चक्रधरांचा जन्म झाला। त्यांचे पूर्वाश्रवीचे नाव हरिपाळ देव। काही कारणानं हरिपाळ देव मृत्यू पावला आणि त्याच्या मृत शरीरामध्ये द्वारावतीकारांनी प्रवेश करून त्याला पुन्हा जिवंत केलं आणि तेच हरिपाळ देव नाव टाकून त्यांनी चक्रधर म्हणून गोविंद प्रभू स्वामीकडून आपली ज्ञानशक्ती स्वीकारली आणि महाराष्ट्रामध्ये 52 वर्षाचं राज्य केलं। चक्रधर स्वामींची आचारपद्धती, विचारपद्धती, संघटन कौशल्य, स्त्रियाबद्दलची एकसंगतेची भावना, स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये मानलेली समानता, ज्या काळामध्ये संस्कृत भाषेचा बडजाव असताना महाराष्ट्रामध्ये मराठीसारख्या लोकभाषेला, धर्मभाषेचा अधिकार सर्वज्ञ श्री चक्रधरांनी दिला, त्याबद्दल त्यांचं एक फार महत्त्वाचं सूत्र आहे। आपण ज्या प्रदेशात राहतो, ज्या वातावरणात राहतो, जो प्रदेश आपलं भरणपोषण करतो त्याची अस्मिता प्रत्येक माणसाने सांभाळली पाहिजे। यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, महाराष्ट्री असावे कानड देशात, तेलंग देशान बचावे। यामधून त्यांचं महाराष्ट्राबद्दलची अस्मिता आणि प्रेम दिसून येतं। महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी लोकाचार आणि लोकसंस्कृतीचा आदर करत सर्वज्ञांनी 12व्या शतकामध्ये अनन्यसाधारण स्वरूपाचं काम केलेलं आहे। स्त्री पुरुष समानता हा त्यांच्या अवतार कार्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे। त्यांनी राव आणि रंक यांना एका समान पातळीवर आणले। अहिंसा हे त्यांच्या जीवनामधलं परम कर्तव्य आहे। समता, मानवता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यांची 850 वर्षापूर्वी पेरण या महाराष्ट्रामध्ये जर कोणी केली असेल तर ती सर्वज्ञ श्री चक्रधरांनी केलेली आहे। चक्रधरांचं जीवन आणि कार्य आपण पाहत असताना आपल्या लक्षात येतं की गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला, ते महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रात येऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या दुःखी, कष्टी, वंचित, उपेक्षित स्त्री आणि पुरुषांना ज्ञान साधनेनं उजळून काढलेला आहे। मराठी भाषेचा स्वीकार करून सर्वसामान्यांच्या घरापर्यंत आपले विचार न्यायचे असेल तर त्यांची भाषा आणि आपल्या तत्त्वज्ञानाची भाषा ही एक असली पाहिजे, हा महत्त्वाचा घटक
त्यांनी प्रथमतः जाणला आणि अखंड परिभ्रमण करत असताना जमेल त्या प्रसंगातून जीवांचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानाची फार सुंदर व्याख्या चक्रधरांनी केलेली आहे. स्वामी म्हणतात, जे जसे असे तसे जाणीजे ते ज्ञान. जे जसं आहे तसं जाणलं पाहिजे. त्याचं मूळ स्वरूप काय आहे हे माहिती असेल तरच आपण त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. पुन्हा माहिती आणि ज्ञानामध्ये फरक आहे. माहिती ही वरवरची असते. माहिती ही एखाद्या गोष्टीची माहिती घेतलेली असू शकते, पण ज्ञान हे परिपूर्ण असतं. मी ताजमहाल पाहिला आणि मला ताजमहाल दिसला किंवा मला ताजमहालबद्दल माहिती आहे. यामध्ये माहिती असणं म्हणजे ताजमहाल कुठं आहे, कुणं बांधला अशी माहिती, आणि ताजमहाल पाहायला याच्यामध्ये प्रत्यक्ष दर्शन आहे. माहिती तर आहेच, पण प्रत्यक्ष दर्शन आहे. ज्ञानामध्ये प्रचिती असते, ज्ञानामध्ये आत्मानुभूती असते, ज्ञानामध्ये संकल्पनांची विशिष्ट अशा प्रकारची ठेवण आणि त्याची सोडवणूक असते, आणि अर्थ निर्वेश असतो. ज्ञान हे परिपूर्ण असतं, ज्ञान हे समृद्ध असतं, आणि म्हणून ज्ञान हे पवित्र असतं. भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीतेमध्ये ज्ञानाची व्याख्या केली, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेह विद्यते. ज्ञानासारखं पारदर्शक, ज्ञानासारखं पवित्र या जगात दुसरं कुठलंही काम नाही. म्हणून ज्ञान पूज्य, ज्ञान भज्य. ज्ञानाचं पूजन होतं, ज्ञानाचंच भजन होतं. ज्ञानालाच भजन घातलं जातं. भजन म्हणजे अन्नदान, पूजन म्हणजे पूजा अर्चना. ज्ञान हे इतकं पवित्र आहे म्हणून चक्रधरांनी पहिल्यांदा जीवांना सांगितलं की जी गोष्ट जशी आहे तशी जाणा, ते ज्ञान. स्वामींनी आपल्या तत्त्वज्ञानामध्ये 4 पदार्थ मानले. त्यांनी ब्रह्मविद्याशास्त्राची मांडणी केली आणि वेगळे असे 4 पदार्थ मांडले. ते 4 पदार्थ म्हणजे, एक जीव, दुसरी देवता, तिसरा प्रपंच आणि चौथा परमेश्वर. त्यांनी सांगितलं जीव हा बंध आहे, म्हणजे बांधलेला आहे. कशानं बांधलेला आहे? कर्मफळानं बांधलेला आहे. पण तो मुक्त होऊ शकतो. कशामुळं मुक्त होऊ शकतो? जर त्यानं या कर्माचा त्याग केला तर तो मुक्त होऊ शकतो. म्हणून कर्माची सुद्धा त्यांनी व्याख्या केलेली आहे, यत क्रियेतम तत्कर्म. ज्यामध्ये क्रिया आहे ते कर्म आहे. जिथून क्रिया घडते, जिच्यामध्ये क्रियात्मकता आहे, जिच्यामध्ये हालचाल आहे, कर्तृत्व आहे, कार्यक्षमता आहे, ते कर्म आहे. निष्क्रियता आणि कार्यमग्नता याच्यामध्ये जो फरक आहे त्यावेळी आपल्याला कर्माची उत्पत्ती आणि त्याची व्याख्या लक्षात येते. जीव हा बांधलेला आहे पण तो मुक्त होऊ शकतो. दुसरं देवता. देवता ह्या नित्यबद्ध आहे. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधरांनी देवता भक्ती नाकारली. त्यांनी पहिल्यांदा हिंदू धर्मातल्या 33 कोटी ज्या देवता आहेत त्यांची वर्गवारी लावली आणि त्यांची फळं सांगितली की ही देवता, जर या देवतेची तुम्ही भक्ती केली तर याच्यापासून हे फळ मिळेल. पण हे सर्वांत शेवटी त्यांनी असं सांगितलं की देवतांचे स्तर आहेत. याच्यामध्ये उंच देवता, खालच्या नीच देवता, अधिक छोट्या देवता, मोठ्या देवता आणि त्यांची फळं. म्हणजे तुम्ही जर समजा लक्ष्मीची भक्ती केली तर तुम्हाला धनप्राप्ती होईल, पण तुमच्या जीवाचं कल्याण होऊ शकणार नाही. देवता ह्या स्वार्थी असतात. त्यांचं काम तुम्ही केलं की तेवढंच फळ तुम्हाला देतात. तसं परमेश्वराचं नसतं. परमेश्वर हा नित्य मुक्त असतो आणि देवता ह्या नित्यबद्ध असतात. त्या परमेश्वराचंच काम ते करतात. त्यांच्याकडं काही ऐश्वर्य, संपत्ती, संतती, फळ हे देणाऱ्या त्या देवता असतात. प्रपंच अनित्य सांगितलेलं आहे. प्रपंच म्हणजे भौतिक प्रपंच आणि अभौतिक प्रपंच. प्रपंचाचे त्याने 2 प्रकार केले. प्रपंच म्हणजे आपण जीवन जे जगतो ते जीवन, भौतिक जीवन, आणि अभौतिक जीवन. भौतिक जीवनामध्ये कार्यप्रपंच आणि कारण प्रपंच त्यांनी म्हणलेले आहे. हा प्रपंच 10 प्रकृतींनी बनलेला आहे. त्यामध्ये पंचमहाभूतं आहेत आणि 3 गुण आहेत, रज, तम आणि सात्विक. या 3 गुणांचा लेप, एकत्रीकरण आणि हे पंचमहाभूतं, या 8 गुणांनी हा प्रपंच बनलेला आहे. म्हणून तो अनित्य आहे, तो नष्ट होणार आहे. म्हणून प्रपंचाच्या नादी, म्हणून भगवान श्रीकृष्णांनी चक्रधरांनी सांगितलं की प्रपंच हा लटका आहे, खोटा आहे. संसार हा दुःख मूलक आहे, म्हणून संसार त्यागला पाहिजे. चौथा महत्त्वाचा त्यांचा जो अवतार, चौथा पदार्थ आहे तो पदार्थ आहे परमेश्वर. त्यांनी सांगितलं की परमेश्वर हा नित्यमुक्त आहे. जीवाला जर या संसारातून मुक्त व्हायचं असेल
तर फक्त त्याची मुक्ती कोण करू शकतो? तर फक्त परमेश्वरच करू शकतो. चिखलानं चिखल धुतला जात नाही, जीवाच्या शुद्धतेनं जीवाची शुद्धता होत नाही. जीवाची शुद्धता व्हायची असेल तर त्याला पाणी लागतं, चिखल धुण्याला पाणी लागतं. तसं कर्म फेडायचे असतील तर परमेश्वराचा आशीर्वाद लागतो, परमेश्वराचं सेवादास्य लागतं आणि त्या सेवादास्यातूनच जीव मुक्त होऊ शकतो. जीवानं जीवाचं कल्याण होऊ शकत नाही. जीव जीवाला मदत करू शकतो, जीव जीवाचं भरणपोषण करू शकतो, जीव जीवाला वाढवू शकतो, पण जीव जीवाचं मृत्यू चुकवत शकत नाही. म्हणून त्यांनी परमेश्वराला नित्यमुक्त म्हटलेलं आहे. हे तात्विक अधिष्ठान 12व्या शतकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधरांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या कृतीतून दाखवून दिलेला आहे. नांदेडचा प्रसंग आपल्याला माहीत आहे. एकदा चक्रधर स्वामी नांदेडला आले आणि एका घरासमोर भिक्षा मागत असताना एका ब्राह्मणाच्या घरासमोर गेले आणि भिक्षा त्याला सांगितले की भिक्षा देई. तो बाहेर आला आणि म्हणाला, तुम्ही एवढे धाडधाकट दिसता आणि भिक्षा मागता, याच्यापेक्षा काम का करत नाही? श्री चक्रधर म्हणाले, आम्हाला कोणी कामच देत नाही. ते म्हणाले, आमच्याकडे एक काम आहे, आमचा गुराखी गावी गेलेला आहे, तुम्ही गुरे सोडा, आम्ही तुम्हाला रोज जेवायला देऊ. ते म्हणाले, बिलकुल, मी गाई सोडतो पण बांधणार नाही, मी गाई चारतो पण दूध काढणार नाही. बघा, लक्षात घ्या, ते काय म्हणाले, मी गाई सोडतो पण बांधणार नाही, मी गाई चारतो पण दूध काढणार नाही. ते म्हणाले, चालेल, आम्ही बांधतो, आम्ही दूध काढतो. यामधून त्यांनी सांगितले की मी कोणाचाही उपकार घेणार नाही. त्याच्या कर्माची जी व्याख्या आहे ती आपल्याला इथे दिसून येते की आपण कर्माकडे पाहत असताना फळाची अपेक्षा ठेवूनच पाहतो. परमेश्वर तसं करत नाही. परमेश्वर हा निर्लेप आहे, त्याला कर्माकडून त्यांना काही अपेक्षाच नाही आहे. परमेश्वर हा जीवाच्या कल्याणासाठी आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की अपेक्षाच ठेवली नाही की दुःख होत नाही, आणि दुःख नाही झालं की माणूस सुखी होतो. दुसरा काय मोक्ष आहे? दुसरा मोक्ष म्हणजे काय आहे की सुरुवातीला कर्म करतो, आपण अभ्यास करतो, अभ्यास करत असतानाच आपल्या पोटामध्ये असतं की आपल्याला एवढे मार्क मिळाले पाहिजेत, आपण यशस्वी झालो पाहिजे. हे दुःख त्याच्या मुळाशी बीमध्येच रुजलेलं असतं, आणि जर नाही झालं तर दुःख होतं. आणि दुःख म्हणजे पाप, आणि पाप म्हणजे नरक म्हणजेच दुःख. नरक म्हणजे दुःख म्हणजे काय तरी आहे. सुख म्हणजे आल्हाददायकपणा, अनुकूलता, आणि दुःख म्हणजे प्रतिकूलता. दुःख व्हायचंच नसेल तर अपेक्षाच न केलेली बरी. पण जिवंत माणूस अपेक्षेशिवाय कसा राहू शकेल? त्याला अपेक्षा ती राहणारच आहे. सर्वज्ञांना ह्या गोष्टीची कल्पना होती, त्यामुळे तो ब्राह्मण म्हणाला की काय अडचण नाही, मी बांधतो आणि मी दूध काढतो. कारण त्याला अपेक्षा होती की दुधाची, ही जी भावना आहे. मग त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणते आहात? एका तिकोनायक नावाच्या ब्राह्मणाने त्यांना प्रश्न केला की स्वामी तुम्ही कोणत्या कुळाचे आहात? त्यांनी सांगितलं, एथ जाती कुळ नाही, एथ खुंट दावे नाही. कुठल्याही प्रकारच्या बंधनात मी अडकणारा नाही. मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही आणि शूद्र नाही. मी या सगळ्या गोष्टीच्या चौकटीच्या बाहेरचा आहे. मी विषमतावादी व्यवस्थेचा नाही, मी समतावादाचा पुरस्कर्ता आहे. मी सर्वांचा नियंता आहे, सर्वांचा निर्माता आहे, या सृष्टीचा चालक आहे, या सृष्टीचा मालक आहे. मी कोणाच्याही आधिपत्याखाली नाही. इथे खुंट दावे नाही, जाती कुळ नाही, खुंट दावे नाही. मला कोणीही बांधू शकत नाही, मला कोणीही तोडू शकत नाही, आणि मी कोणाच्याही आधिपत्याखाली राहणारा नाही. मी मुक्त आहे. परमेश्वर हा नित्य मुक्त आहे. ही संकल्पना त्यांनी सांगितली. यानंतर एकदा स्त्रियांबद्दलच्या अधिकाराबद्दल बोलत असताना सर्वज्ञांनी 12व्या शतकामध्ये स्त्रियांना प्रचंड अशा प्रकारे दडपणाखाली राहावं लागत होतं. 1945ला सिमॉन द ब्रुआ नावाच्या एका पाश्चिमात्य लेखिकेनं द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक लिहिलं आणि जगभरामध्ये स्त्रीवादी चळवळीचा उदय झाला. पण 12व्या शतकामध्ये 850 वर्षापूर्वी श्री चक्रधरांनी स्त्रियांमधला लिंगभेद मोडून काढलेला आहे. पहिल्या स्त्रीवादी चळवळीचे नायक आणि पुरस्कर्ते हे श्री चक्रधर आहेत.
एकदा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्त्रियांना निरूपण करत होते. तिथे सारंग पंडित नावाचे ब्राह्मण आले आणि त्यांनी मनातल्या मनात स्त्रियांबद्दल कुत्सित भावनेनं अपशब्द बोलले. ते म्हणाले, कैसिया गुलगुलिया बैसलिया अस्तिया नेऊन घालाव्यात तेलंग देशी आणि कोंदवावे कोंदे, कांडवावे कोंदे. म्हणजे यांना तांदूळ कांडवावं लावावं. त्यांचं काय काम आहे इथं? निरूपण करायचं काय? ऐकून त्यांना काही मोक्षाला जायचं काय? मुळामध्ये स्त्री ही शूद्र आहे आणि सर्व जातीच्या स्त्रिया ह्या अतिशूद्र आहेत. न स्वातंत्र्यम स्त्री हरती, अशा प्रकारच्या जीवनामध्ये सर्वज्ञांनी स्त्रीला उभारी दिलेली आहे. त्यांनी सारंग पंडिताला म्हणाले, तुम्ही काय म्हणालात? तुमचा तो जीव आणि ह्या काही जीवलिया, तुम्हाला आणि देव राखता आणि याशी काही आणि देव राखिता, ऐसे येथ काही नाही. माझ्याकडे असा भेदभाव नाही. पुरुष आणि स्त्री अशा प्रकारचा भेदभाव माझ्याकडे नाही. राव आणि रंक मला सर्व समान आहे. चक्रधरांची निस्पृहता किती होती की 12व्या शतकातले आपल्याला एका उदाहरणावरून दिसून येतं. त्यांनी स्त्री पुरुषाबद्दल जसा भेदभाव बाळगला नाही, तसंच राजा आणि रंकामध्ये सुद्धा भेद केला नाही. एकदा कानरदेव राजा रामदेवरायाचा अगोदरचा राजा कानरदेव स्वामी लोणारला होते. बुलढाणा जिल्ह्यामधलं लोणार सरोवर, तिथं तारातीर्थाला स्वामींचं आसन होतं, बसले होते स्वामी. आणि तिथं कोणीतरी राजा तारातीर्थाला आला आणि त्याला सांगितलं, कोणीतरी या मंदिरात साधक आलेले आहेत. मग राजा आपल्या सगळ्या लव्या जम्यासह स्वामीकडे गेला आणि त्यांनी दंडवत प्रणाम केला आणि सोन्याची एक पिशवी स्वामीजवळ ठेवली. आणि मग तो सैनिक पुढे आला आणि म्हणाला, घेया देव हो, तुम्हा सिंहनाचा कानू प्रसन्न झाला असे. घ्या, तुम्हाला राजा प्रसन्न होऊन हे द्रव्य देत आहे. स्वामीने एकदा त्या द्रव्याकडे पाहिलं, दुसऱ्यांदा मातीकडे पाहिलं. राजाच्या हे लक्षात आलं. राजा पुढे आला आणि नम्रतापूर्वक म्हणाला, सरारे याशी काही रे, रावेव जैसा रंकू, तुम्हाला राजा आणि यांना काय रे, मी राजा आहे. जसा राव आणि रंक याच्यामध्ये भेद थोडंच करणार आहेत. राजाने प्रणाम केला आणि राजा तिथून निघून गेला. स्वामीही तिथून निघून गेले. आणि मग त्या पुजाऱ्यानं ती पोतडी उचलली आणि आपल्या मंदिरात घेऊन गेला. पण स्वामींनी त्या द्रव्याला हात लावला नाही. इतकी निस्पृहता. ते मुळातच विशाल देवाचे प्रधान पुत्र होते. ते गरीब घराण्यात जन्माला नव्हते. या सगळ्या सुख वैभवाला कंटाळलेले होते. त्यांनी या हरिपाळ देवाचा जो देह त्याग केला, त्याचं मूळ स्वरूपित आहे. परमेश्वराचे अवतार 3 प्रकारचे असतात. एक अवतार असतो गर्भीचा. परमेश्वराला अवतार घ्यायचा असेल तर तो मातेच्या गर्भामध्ये आपलं तेजस्व आपलं ब्रह्मभूत्व सोडतो. जसा की भगवान श्रीकृष्णाचा अवतार देवकीच्या पोटी झाला, तो गर्भीचा अवतार. दुसरा अवतार असतो तो दवडण्याचा अवतार असतो. एखाद्या मातेच्या गर्भात असलेल्या गर्भाला परमेश्वर आपल्या अधिक्षेपाने दवडितात, म्हणजे त्याचा जन्म होतात आणि त्याच्यामध्ये आपले सगळे गुण सोडतात. तसा अवतार आहे श्री गोविंद प्रभूचा. आणि तिसरा जो अवतार असतो तो एखाद्या मृत शरीरात प्रवेश करतात आणि ते प्रेत उठवतात. त्याला अवतार प्रतीत अवतार असं म्हणतात. असे महानुभावांनी 3 परमेश्वराचे अवतार मानलेले आहेत. आणि या 3ही अवतार महानुभाव संप्रदायामध्ये झालेले आहेत. गर्भीचा अवतार म्हणजे देवकीच्या पोटी जन्मलेला कृष्ण, हा गर्भीचा अवतार आहे. दत्तात्रय प्रभूचा अवतार हा अनुसया आणि अत्रि ऋषीच्या पोटी जन्मलेला दत्तात्रय प्रभूंचा अवतार आहे. आणि तिसरा अवतार जो आहे तो द्वारावतीकार चांगदेव रावळांचा, तोही फलटणच्या अनंत नायक आणि जननायक आणि जनकाईसा यांच्या पोटी झालेला आहे. चौथा जो दवडण्याचा अवतार झालेला आहे तो अनंत नायक आणि निमाईसा यांच्या पोटी झालेला आहे. आणि 5वा जो अवतार झालेला आहे तो पतित अवतार आहे, जो चक्रधर स्वामीचा आहे. त्यांनी हरिपाळ देवाचं प्रेत उठवलेलं आहे, तो 5वा अवतार. महानुभाव या 5 देवाच्या व्यतिरिक्त कोणत्याही देवतेचं भजन पूजन करत नाहीत. याचा अर्थ त्यांनी छोट्या छोट्या देवतेला नाकारलेलं आहे. मग महानुभाव मराठा नाहीत का? मग महानुभाव हिंदू नाहीत का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. महानुभाव हिंदू आहेत, महानुभाव इथलेच आहेत, पण महानुभावांनी क्षुद्र देवदेवता नाकारून एकेश्वरवादाचा पुरस्कार केलेला आहे.
10 अपत्यांना एक पालक कसा सांभाळू शकेल, चांगलं प्रेम देऊ शकेल का, चांगलं धान्य देऊ शकेल का, चांगले कपडे लेते देऊ शकेल का, हा व्यवहाराचा भाग जर लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येतील की 10 जणाला जेवढं चांगलं पोचता येणार नाही तेवढं एकट्याची भक्ती करू शकेल. म्हणून त्यांनी सांगितलं की फक्त या 5च कृष्णांची भक्ती करायची, या 5 कृष्णांच्या भक्तीशिवाय अन्य कोणाचीही भक्ती करायची नाही. अशा प्रकारचा दंडक चक्रधरांनी घालून दिला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा गुरुपरंपरा आहे. या मार्गाचं मूळ पुरुष कोण असेल तर श्री दत्तात्रय प्रभू आहेत, त्यांच्यानंतर श्रीकृष्ण आहेत, त्यांच्यानंतर श्री चक्रपाणी आहेत, त्यांच्यानंतर श्री गोविंद प्रभू आहे आणि सर्वज्ञ श्री चक्रधर हे 5वे पंचकृष्ण आहेत. म्हणून महानुभाव इतर कोणत्याही देवतेला जात नाहीत, त्यांचा प्रसाद खात नाहीत. या एका अर्थानं ते एकेश्वरी वादाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांना अनेकेश्वरवाद, अनेक देवदेवतांचं महत्त्व मान्य नाही. म्हणून इथल्या संप्रदायिकांनी त्यांना वाळूत टाकलेलं आहे. ते स्वार्थी आहेत अशा प्रकारचा त्यांच्यावर आरोप ठेवला. ते मुस्लिम धार्जिणे आहेत इथपर्यंत यांची मजल गेलेली आहे. कारण मुस्लिम ज्या पद्धतीने एकाच अल्लाला मानतात, ख्रिश्चन ज्या पद्धतीने एका येशू ख्रिस्तालाच मानतात, म्हणून हिंदू धर्मातले अन्य देवता नाकारण्याचं चक्रधरांचं मुख्य कारण म्हणजे या देवदेवतांच्या पुजाऱ्यांनी स्वतःच्या पोटासाठी निर्माण केलेल्या ह्या असंख्य देवता याचं हे भांडवल बंद करण्याचं काम चक्रधरांनी केलेलं आहे. की अन्य देवता नाकारलेले आहेत, 5च देव. कठियाचा दृष्टांत सांगताना चक्रधर म्हणतात, देव काय गुरुवाचा, बाई देव काय गुरुवाचा, देव काय पुजाऱ्याचा, देव तो भक्ताचा की ज्याची जो भक्ती करेल त्याचा देव. आचरे तयाचा धर्म, जो आचरण करेल त्याचा धर्म, जो आचरणच करणार नाही त्याचा धर्म नाही. एवढं सोपं साधं सुटसुटीत तत्वज्ञान मला वाटतं कोण्या संतांनी सांगितलेलं असेल, कोण्या परमेश्वरी अवतारानं सांगितलेलं असेल असं निश्चितपणे आपल्याला म्हणता येत नाही. ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. 12व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्त्रियांना मोक्षाचा अधिकार दिला. आणि या स्त्रियांना मोक्षाचा अधिकार दिल्यामुळे महदाईसा नावाची एक स्त्री स्वामीच्या सहवासात आली, स्वामीची शिष्या बनली. ती स्वामीला अनेक वेळा प्रश्न उत्तर विचारित असे. स्वामी तिच्याबद्दल म्हणतात, महातारी जिज्ञासक, महातारी चर्चक, महातारी येत काही पुसतीच असे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तिच्या जिज्ञासेची उत्तरं देऊन सर्व शंकांचं निरसन केलेलं आहे. महदाईसा ही मराठी भाषेतली पहिली स्त्री कवयित्री आहे आणि याचं श्रेय श्री चक्रधर स्वामी यांच्या मराठी भाषा धोरणाला आणि स्त्री पुरस्काराला जातं. मराठी भाषेतला पहिला गद्य ग्रंथ लीळाचरित्र हा महानुभावांनी तयार केला. मराठी भाषेतला पहिला भूगोल स्थानपोथी हा महानुभावांनी तयार केला. मराठी भाषेतलं पहिलं स्तोत्र काव्य भास्कर भट्टांनी लिहिलं. मराठीतलं पहिलं व्याकरण महानुभावांनी लिहिलं पंचवार्तिक. मराठीतला पहिला गद्य, मराठीतलं पहिलं पद्य, मराठीतली पहिली चौपदी, मराठीतलं पहिलं भारूड, मराठीतला पहिला कटाव, मराठीतला पहिला फटका, जे जे मराठी भाषेमध्ये पहिलं आहे ते त्या भाषेतल्या बऱ्याचशा गोष्टी महानुभावांनी केलेल्या आहेत. मराठीतलं पहिलं आख्यान काव्य महानुभावांनी लिहिलं कवी नरेंद्राचं रुक्मिणी सोयीवर. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जर कोण खऱ्या अर्थानं टिकवली असेल तर ती महानुभाव संप्रदायानं टिकवलेली आहे आणि या संप्रदायाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर आहेत. पण त्यांनी कधी आपला बडेजाव केला नाही, कधी अतिरेकी पद्धतीनं समाजावर ही प्रकरणं लादली नाही. त्यांना मायेनं, ममतेनं, मायाळूपणानं समजावलं आणि समजत नसला त्याला सांगितलं. त्यांनी एक दृष्टांत दिला. एकदा भट्टोबासांनी नागदेवाचार्यांनी त्यांना विचारलं की आपणहून स्वतःला ज्ञान सांगावं का कोणाला. स्वामी म्हटले त्याची इच्छा असेल तर सांगावं, त्याची जर जाणून घ्यायची आर्ताप्रती बोलावे, त्याची जर आर्तता असेल, त्याच्यामध्ये जर ओढ असेल, त्याच्यामध्ये जर जाणून घेण्याची जिज्ञासा असेल तरच त्याला सांगावं, अन्यथा सांगू नये. आर्ताप्रती बोलावे नाही तरी लोहे पाणी गिळीलायसे बसून असावे. म्हणजे ज्या पद्धतीनं तोंडामध्ये एखादं लोखंड किंवा लोखंडाचं पाणी घेऊन घट्ट बसणं
एकही शब्द बोलायचं नाही. जर त्यानं विचारलं तर सांगायचं. जर समजा विचारलं नाही आणि तरीही तो सांगू लागला तर त्याच्यावर तो बसणार नाही, त्याच्या मनात ते बसणार नाही. म्हणून स्वामींनी एक दृष्टांत दिला. त्याला त्यांनी खडकाचा दृष्टांत, शेवाळ लिया खडकाचा दृष्टांत. त्यांनी सांगितलं, शेवाळ लिया खडक असे तयावर पाओ ठेवूच नाही. म्हणजे पाणी वाहतं आणि एका खडकाहून पाणी वाहत असतं आणि त्या पाणी वाहून 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 त्या खडकावर एक प्रकारचा शेवाळ चढलेला असतो. तिथली जागा निसरडी झालेली असते. ते सांगतात, शेवाळल्या खडक असे तयावरी पाओ ठेवोची नाही आणि ऐसाही ठेवीजे तरी आपले कोपरे गुडघे झांजरती. मग जर समजा तुम्ही त्या शेवाळलेल्या खडकावर पाय ठेवलाच तर तुमचा पाय सटकतो आणि तुमचेच कोपरा आणि गुडघे फुटतात. म्हणून ज्याला आर्तता नाही त्याला परमेश्वराचं ज्ञान सांगूच नाही. जर सांगितलं तर ते त्याच्या 12 खपल्या काढते आणि तुम्हाला दुःखी करतं आणि तुमचंच त्याच्यापासून परावर्त होतं. म्हणून अशा लोकांपासून दूर राहावं. किती वस्तुनिष्ठता आहे, किती जाणकार पद्धती आहे. काय खरं आहे, त्याचं काय खरं, त्यानं काय होतं, असं असतं का? भगवान श्रीकृष्णाची गीता ज्यांना मान्य आहे त्यांनी सांगितलेले ज्ञान जर जाणून घ्यायचं असेल तर श्रद्धा पाहिजे. श्रद्धा वा लभ्यते ज्ञानम. श्रद्धा नसेल तर ज्ञानच नाही. मग श्रद्धाच नसेल तर ज्ञानच नाही आणि ज्ञान नाही तर पुढच्या गोष्टीचा अंधार मिटतच नाही. म्हणून जाणून घेण्याची इच्छा असेल तर या. त्यांनी सांगितलं की हे घर कोणाचं शास्त्र, हे शास्त्र कोणाचं घर निघणार नाही. हे स्वतःहून तुमच्या घरी येऊन आम्ही तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला जर काही तुमची चाड असेल मुक्तीची तर तुम्ही या आणि हे जाणून घ्या, तर मग तुम्हाला आम्ही सांगू. मग लोकांनी सांगितलं की महानुभाव हे स्वार्थी असतात, ते कोणालाच काही देत नाहीत. तुम्हाला गरज आहे तुम्ही या, आम्हाला गरज नाही तुम्हाला सांगेल. म्हणून ते सांगतात, जीवाचा जर अधिकार असेल, जीवाचं जर सुकृत असेल तर त्याला या मार्गाची गोडी लागते. म्हणून एथीचा श्रेष्ठ तो लोकीचा नष्ट आणि लोकीचा श्रेष्ठ तो एथीचा नष्ट. म्हणजे समाजात ज्याला मान्यता आहे ते माझ्यापेक्षा, ते म्हणतात माझ्याजवळ याचं काही काम नाही, आणि ज्याचं माझ्याजवळ काम आहे त्याला समाजात मान्यता मिळणार नाही. लोक तुम्हाला वेडे समजतील, लोक तुमचा छळ करतील, तुम्ही कोणाच्या नादी लागला असं म्हणतील. एकदा असंच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींजवळ एक त्यांचे भक्त गाऱ्हाणं घेऊन आले की स्वामी, आम्ही असं वागत असताना आम्हाला लोक असं म्हणतात, आमचा छळ करतात, आम्हाला तुच्छ बोलतात, आम्ही भिक्षेला गेलं तर आमची हेटाळणी करतात. त्यावर स्वामी म्हणाले, एका सुखासाठी एक स्त्री 7-5चा सासुरवास साहिजे. मा विश्वाचा पती परमेश्वर तेनेच धरणे मांडली असे तर जगाचा सासुरवास साहिजे की. एका सुखासाठी, पतीच्या सुखासाठी स्त्री 7 ते 5 जणांचा ननंद, भाऊजई, जाऊ, नवरा, सासरा, सासू आणि त्या सासरचं सगळं गोतावळाचा ती स्त्री दुःख सहन करते, उपेक्षा सहन करते. मग मी विश्वाचा पती परमेश्वर, मी तुम्हाला सांगतोय तुमच्या जीवाची मुक्तता करतो, तर लोक तुमचा छळ करणार, मग त्यांचा सासुरवास तुम्ही सहन केला पाहिजे. इतकी आत्मीयता, इतके साध्या साध्या शब्दामधून त्यांनी जे उच्च ज्ञान दिलेलं आहे त्यामुळे त्यांची महती आहे. तुम्ही जर एकदा चक्रधरांचं तत्त्वज्ञान वाचलं तर तुम्हाला सांगतो, जीवनाबद्दलची कटुता माणसाच्या अंतःकरणातून निघून जाईल. स्वामींनी नेळभट असलेल्या माणसांना सजड सल्ला दिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, आत्महत्या करणारी माणसं मला नको आहेत. आत्मघात क्या ठाव नाही. आत्मघात करणारा, आत्महत्या करणारा माणूस तो कोणताच राहत नाही. त्याला स्वर्गही होत नाही, त्याला नरकही होत नाही. म्हणून जीवानं सहन केलं पाहिजे. जीव जैसा ठेविजे तैसा राहिजे. जीव जसा ठेवला तसा राहतो, जसा ठेवला तसा राहतो. सुखात ठेवला सुखात राहतो, दुःखात ठेवला दुःखात राहतो. पहिल्या दिवशी त्याला शिळं अन्न खावं वाटणार नाही, दुसऱ्या दिवशी खावं वाटणार नाही, तिसऱ्या दिवशी 2 घास खाईल, काय माती खाईल का? म्हणून त्याला सवय लावा, जीव जैसा ठेविजे तैसा राहिजे. त्यांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार केला आणि त्यांनी सांगितलं, पुरुषी प्रयत्नी दैवाचे साय. जो पुरुष प्रयत्न करतो त्यालाच नशिबाची साथ मिळते. पलंगावर बसून मागणाऱ्याला नशिबाची साथ मिळत नाही.
म्हणून पुरुषी प्रयत्नी दैवाचे साह्य. पुरुष जे तुला प्रयत्न करी ते तुले दैव तया ते साह्या ते करी. आणि जितका त्याचा प्रयत्न उच्च होईल तितकं त्याचं नशीब त्याच्यासोबत येणार आहे. आणि जो प्रयत्नच करणार नाही त्याचं नशीब कधीही फलद्रूप होणार नाही. हा प्रयत्नवाद 12व्या शतकामध्ये धर्म, अंधश्रद्धा, भोळेपणा झालेल्या समाजाला चक्रधरांनी सांगितला. ती त्यांची विचारधारा अत्यंत महत्त्वाची आहे. स्वामींच्या विचारावर अनेक प्रसंगावर, महत्त्वपूर्ण प्रसंगावर खूप बोलता येण्यासारखं आहे. शेवटचा एक मुद्दा मराठी भाषा आणि महाराष्ट्राबद्दलचा. स्वामींनी ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची अस्मिता जपलेली आहे. त्यांनी महाराष्ट्रीय असावे असं म्हटलेलं आहे. मराठी भाषेला धर्मभाषेचा अधिकार दिलेला आहे. आपलं सारं तत्त्वज्ञान त्यांनी मराठी भाषेत सांगितलेलं आहे. आणि मराठीतला पहिला ग्रंथ यामुळेच, मराठीतली पहिली कविता यामुळेच तयार झालेली आहे. आणि मराठीला जो गतवर्षी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यामध्ये महानुभावांच्या या साहित्यकृतीचं फार महत्त्वाचं योगदान आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या, स्त्री आणि पुरुषांना एका पातळीवर आणणाऱ्या, अहिंसावादी, मानवतावादी, समतावादी, परोपकारवादी, बंधुभाव, प्रेम, जिव्हाळा, स्नेह वाढविणाऱ्या आणि या महाराष्ट्राच्या मातीला सुजलाम सुफलाम करून नवचैतन्याने फुलवणारे सर्वज्ञ श्री चक्रधर यांनी 52 वर्ष महाराष्ट्रामध्ये राज्य केलं. आणि त्यांनी उत्तरापंथी गमन केलं. त्यानंतर त्यांचे या पंथाचे पहिले आचार्य श्री नागदेवाचार्य यांनी मराठी भाषेचा पुरस्कार आणि स्वामींची सर्व विचार आणि आचारप्रणाली तंतोतंत पाळली. एकदा असा प्रसंग आला की सोबासांनी त्यांना एक प्रश्न विचारला की भट्टो, मी काही सूत्र संस्कृतमधून बांधू का? त्यावर आचार्य म्हणाले, नको गा केशवदेया, येणे माझ्या म्हाताऱ्या नागवतील. मला तुम्ही संस्कृतमधून सूत्र बांधले तर माझ्या सर्वसामान्य बहुजन परिवाराला संस्कृत येत नाही, म्हणून तुम्ही सूत्र संस्कृतमधून बांधू नका. सर्वज्ञांचं तत्त्वज्ञान मराठीतूनच सांगा. पुन्हा एकदा त्यांनी संस्कृतमधून प्रश्न विचारला तेव्हा ते रागावले आणि म्हणाले, तुमचा अस्मात कस्मात मी नेनेची गा, मज श्री चक्रधरे निरुपली मराठी तिया ती पुसा. तुमचा अस्मात कस्मात मला संस्कृतचं काही माहीत नाही. मला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठीत मला ज्ञान सांगितलेलं आहे आणि तेच ज्ञान मी माझ्या बांधवांना सांगणार आहे. म्हणून तुम्ही मला काय विचारायचे ते मराठीत विचारा. अशा प्रकारचा सज्जड इशारा दिला आणि मराठीला 6500 ग्रंथांची अमूल्य अशा प्रकारची भेट श्री चक्रधरान स्वामींच्या विचार आणि कार्यामुळे मिळाली. आज अवतार दिनाच्या निमित्तानं आपल्यासमोर व्यक्त होता आलं. याच्यामध्ये जे चांगलं आहे ते तुमचं आहे. याच्यामध्ये जे काही चूक आणि न्यूनता असेल ते माझं आहे. आपण संधी दिलीत, मला बोलतं केलं, त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर गणेशचंद्र शिंदे सर, डॉक्टर कविता सोनकांबळे मॅडम, माझ्या विभागाचे सर्व सदस्य आणि उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थी बंधू भगिनीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. दंडवत प्रणाम.